फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये येऊ द्या, अन्यथा पंच तुम्हाला पॅनलाइज करतील. वेळेला खूप महत्व आहे आणि आता वेळ कोणासाठी थांबणार नाही. थोड्याच वेळात सूर्यनारायण हे मात्र स्वतःच्या घरी जातील. त्याच्यामुळे तुम्हाला जर घरी जायचं असेल तर लवकरात लवकर खेळ इथे दाखवायला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष विजयजी मुसळे, उपाध्यक्ष नितीनजी जाधव, सचिव साहेब आमचे सूर्यकांतजी जाधव, सुरेंद्रजी जाधव, त्याचबरोबर नंदूजी सावंत जे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर संतोषजी जाधव कार्याध्यक्ष, अनिलजी पवार सचिव आहेत, या सगळ्यांना एकत्र करून स्पर्धा प्रमुख म्हणून ज्यांनी या स्पर्धेसाठी अतिशय सुंदरतेनं कार्य केलं ते सन्माननीय महेशजी मरागजे साहेब यांच्या सगळ्यांच्या संयुक्त मेळाव्याने ही शृंखला मात्र या मैदानावरती सातत्यानं होत असते. पर्व दुसरं आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये अतिशय सुंदर असा खेळ मैदानामध्ये रंगतोय. दुसऱ्यांदा झेल पकडण्याची संधी होती पण इथे धावा जोडल्या जात आहेत. त्या एक या धावसंख्येने धावांचा श्री गणेश झालाय. पहिली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती टीम सह्याद्री टायगर्स या संघाची. जबरदस्त चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, सटीक यॉर्कर पद्धतीने फेकलेल्या या चेंडूवरती उत्तर नव्हतं. सागर मयूर सावंत आणि त्याच्या बरोबरीनं फलंदाजी करतोय विजय भोसले. गोलंदाजी मार्ग वरती राहुल जाधव चांगली गोलंदाजी करताना. चांगला चेंडू आणि त्याला पनिशमेंट. इथे मात्र ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकलेल्या चेंडूवरती फुटवर्कचा वापर करताना पॉइंटच्या बाहेर मारलेली ही बंदुकीची गोळी. 4 धावांसाठी चौकार. पण अशा वेळी पंचांनी नकारलंय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ होईल आणि 6 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. पहिला गडी बाद झाला 0 या धावसंख्येवरती. सजल भातोसे हा फलंदाज मात्र आशाभूत नजरेनं तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर डाव सावरलाय मयूर आणि विजयनं. बॅकफुट वरती येऊन पॉइंटच्या दिशेला मारायचा होता पण चेंडू गेला गलीच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आणि इथे पुन्हा एकदा मिळते ती एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस समाप्त होतोय आणि पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद. धावा लागतात स्कोर कार्डवरती त्या 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. थोडा स्पीडअप दाखवा कारण आता वेळ खूप महत्वाची आहे. 4 वाजून जवळजवळ 20 मिनिटं होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आता टाइमपास प्लीज करू नका, ही आयोजकांकडनं तुम्हाला सूचना येते. दुसऱ्या षटकाची वाटचाल सुरू होईल आणि या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज प्रसाद जाधव हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला काहीतरी कानमंत्र देताना संघाचा कर्णधार आपल्याला मैदानामध्ये पाहतोय आपण. पण तिथे मात्र पुन्हा एकदा सूचित केलं जाते वेळेला खूप महत्व आहे. प्लीज आपण स्पीडअप दाखवा. पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी मार्गवरती हा गोलंदाज सज्ज झालाय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 1 गडी बाद 7. फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील आता विचार केला पाहिजे. या गाडीचं अंतर जर वाढवायचं असेल तर ऍक्सिडेंटवरती ताव देताना चौकार षटकाराला महत्व दिलं पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न झाला पण बॅटची आतली कडा घेऊन यष्टिरक्षकाने मात्र चेंडूला अडवलं. या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा खेळ गोलंदाजानं केलाय. फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज विजय, ज्याच्या नावात बरंचसं रहस्य आहे. त्याला जर या मॅचला जिंकायचं असेल तर या विजयाच्या बॅटमधनं चौकार षटकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा सातत्यानं संपर्क मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये होत नाहीये. पुन्हा एकदा हवी होताना आपण गोलंदाजाला बघतोय. 3 तालुक्यातील 3 जिल्ह्यातील 60 गावातील सगळ्या खेळाडूंना बांधण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. कोयना प्रीमियर लीग
या स्पर्धेच्या माध्यमातून जवळजवळ 156 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. इथे लेट एसटी जमिनीवरती पाहायला मिळाली पडताना, पण दांडी गुल खऱ्या अर्थाने केली ती फलंदाजाची आणि हा फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय. ते 7 या धावसंख्येवरती विजय. बॅक टू द डगआउट. बॅटर सागर भातोसे स्ट्राइक एंड वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मध्ये देखील दमखम क्षमता भरपूर आहे, क्रिकेटचा अनुभव देखील आहे आणि या मैदानावरती बराच वेळा त्यांना चांगला खेळ करून देखील दाखवलाय. अडचणीत आहे टीम. या टीमला अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर धावा कराव्या लागतील. पहिल्यांदा फलंदाजी वाटेला आली तर किमान 50 पर्यंत तरी पोहोचणं अपेक्षित असेल. आल्या आल्या मात्र चेंडूला उडवलंय आणि लँड देखील केलंय आउट ऑफ द पार. यावेळेस चेंडू आर पार. मिळतील 6 धावा. इट्स अ बिग हिट. षटकार. त्याने प्रेक्षकांची मन जिंकलेत या षटकाराच्या जोरावरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. इथे मात्र ताकदीचा कमी आणि युक्तीचा जास्त वापर केलाय. अशा वेळी हा फसवा चेंडू मी तर म्हणेल गोलंदाजानं फेकला आणि त्याच्या मोहात मात्र सागर अडकला नाही. या सागरनं या चेंडूवरती एक सिंगल घेतली. 14 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण होत आहेत. सलामीला आलेला फलंदाज आता मयूर स्ट्राइक एंड वरती आलाय. मयूर मध्ये जी ताकद आहे, जी क्षमता आहे, जो अनुभव आहे, त्याला आता सर्वोत्तम खेळ या मैदानावरती करून दाखवावा लागेल आणि संघाचा कर्णधार आहे म्हणजे एक वेगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ऑफस्टम्पच्या बऱ्याच बाहेर या चेंडूला पाहायला मिळते. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेअर चेंडूचा इशारा होतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती देखील वाढ होईल. 15 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, 1 गडी गमावला होता, पण या षटकामध्ये आता धावांच्या गाडीला स्पीड आलाय. पण इथे बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि यष्टिरक्षकाने केलेलं कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. सलामीची जोडी आता तंबूमध्ये आणि संधी दिली जाणार काही विश्रांतीच्या आधी डीजेला. बॅटर सूरज जाधव 5व्या क्रमांकावरचा हा फलंदाज, मधल्या फळीचा हा फलंदाज आहे जो मैदानामध्ये आलाय. छोटा पॅक आहे पण बडा धमाका करण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज आता मैदानामध्ये येतोय. पण बॉलर देखील त्याच ताकदीचा आहे. गोलंदाज निखिल देवरे. स्पीडअप दाखवा प्लीज, विनंती केली जाते. सातत्यानं टीम मीटिंग नकोय, अन्यथा पंचांनी जो टाइम लावलाय ना, तुम्ही टाइम पास केल्यानंतर कदाचित पेनल्टी मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल, 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा जो अवधी दिलाय तो त्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्ही कंप्लीट करा. ही शेवटची आणि अंतिम सूचना असेल. निखिल गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर सागर स्ट्राइक एंड वरती. नॉन स्ट्राइक एंड वरती सूरज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जास्त वळण घेताना पंचांनी पुन्हा एकदा पनिशमेंट केले. इथे दंडित केलं गेलं आणि वाईट चेंडूला पकडलं. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 16 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळेस आपण पाहतो धावांना महत्व आहे. धावा कशाही होत, धावांची गरज आहे,
फलंदाजी करणाऱ्या संघांना. इथे वेट आणि वॉचवालं क्रिकेट पण फटका बसला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. बॉडीचा बॅलन्स ठेवताना बॅलन्सफुल पकडलेला झेल, सागर सारख्या मोठ्या फलंदाजाचा टिपलेला झेल आणि संपवलेला त्याचा खेळ. डीजे आकाश सावंत 6व्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये येतोय. गोलंदाजांनी सातत्यानं स्वतःला सिद्ध केलं. 4 गडी गमावले. धावा लागला स्कोर कार्ड वरती अवघ्या 16. म्हणून मी मगाशी म्हणलं तर किमान 50 तरी टार्गेट मनामध्ये सेट असावं. इथे या मैदानावरती खेळताना कधीही धावा चेस केल्या जाऊ शकतात, पण अशा वेळी आल्या आल्या बुम बुम माट्याची आठवण करून देणारा आसमानी सुलतानी टोला. अर्थातच चेंडू आर पार गेलाय. बिग हिट, बिग षटकार. या 6 धावांच्या मदतीने टोटल 22. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल आणि आकाशच्या फलंदाजाचा देखील संपवलाय खेळ. आता पुन्हा एकदा संधी डीजेला. क्रमांकावरती प्रथमेश. गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करील. निखिल षटकाराचा मार खाल्ल्यानंतर देखील चांगलं कमबॅक करण्याची क्षमता तो ठेवतोय. मैदानावरती आता तो अभिराज्य करण्याचा प्रयत्न देखील करतोय. जबरदस्त चेंडू गुड लेन स्पॉट वरती याला टाकलं. त्यानंतर त्याला उंची देखील देण्यात आली. त्यानंतर उर्वरित काम मात्र यष्टिक्षकानं पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटकार आला पण त्यानंतर विकेट देखील आली. त्यानंतर आपण बघतोय निर्धाव चेंडू देखील आला. पण या षटकातील कदाचित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे का असा प्रश्न मात्र विचारला जाईल स्कोररला, पण त्यांनी उत्तर देखील दिलंय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत संध्याकाळची वेळ झाली, आता कसरत करूया. वाईटचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक झालंय. क्षेत्ररक्षकानं थ्रो देखील चांगला केला. सिंगल न धावफलकावरती वाढ होईल. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 5 चेंडू झालेत 5. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. रिव्हर्सिपचा प्रयत्न. पुढचा दरवाजा केला बंद, पण मागची खिडकी ठेवली चालू. इथे झाली विकेटची चोरी. ठोक डीजे.
सह्याद्री टायगर हा संघ मात्र मैदानामध्ये फलंदाजी करतोय, तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. नाणेफेकीचे कौल जिंकल्यानंतर टीम मराठा वॉरियर्स आहिर या संघाची, जिथे आतापर्यंत खेळ झालाय 3 षटकांचा आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 5 गडी बाद 24. 5 गडी बाद 24 अशी परिस्थिती मैदानामध्ये आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या येणाऱ्या 2 चेंडूवरती जर गाडीचा गेअर बदलला ना, एक्सलेटर वरती ताव दिला, तर एक्सप्रेस हायवे वरती किमान 45 ते 50 चा आकडा स्पीडचा पाहायला मिळू शकतो, ते धावांच्या गतीचा. पण इथे जर गोलंदाजांना पुन्हा एकदा मनामध्ये आणलं की मी चांगली गोलंदाजी करून दाखवेल, तर 35च्या आतमध्ये देखील रोखलं जाऊ शकतं. पण इथे आल्या आल्या हेलिकॉप्टर उडवलंय, विदाउट तिकीट सफर झाली. बिग 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 लांबच लांबचा अप्रतिम A1 क्वालिटीचा कोयना प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. धावफलकाला देखील आनंद दिलाय. टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती सिंगल तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला जातोय. लेग बाईच्या माध्यमातून पंच दर्शवतात. ही धाव मात्र येते. धावा कशा येतो आता गरजेच्या आहेत. 31 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. विवेक स्ट्राइक एंड वरती, विवेक जाधव. विवेकनं देखील जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला विरुद्ध कार्पेट. चांगला चेंडू काव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाने अडवला आणि यावेळेस पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टोटल 32 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय लँड देखील झालंय. अर्थातच त्यांनी ठोकलाय. ठोक डीजे. पुन्हा एकदा आलाय षटकार. असेल तर अशाच पद्धतीने मोठे फटके मारावे लागतील. फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गतीचा कमी वापर. पण इथे लोअर फुलटॉसच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. गोलंदाज ताकदीशीर गोलंदाजी करतोय. फलंदाजांना आता युक्तिशीर फटकेबाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तिसरा चॅप्टर क्लोज करणारा फटका होता. असं वाटलं होतं हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषेच्या पलीकडे, पण त्याला अडवलं गेलं. सीमारेषेच्या आतमध्ये चांगला झेल टिपला आणि गोलंदाजाचं देखील कौतुक करील, ज्यानं स्वतःवरती विश्वास ठेवताना या मोठ्या फलंदाजाला तंबूच्या रस्त्याला धाडलंय. डीजे जी नेक्स्ट मॅच जय श्री महाकाल स्पोर्ट्स आणि आर्यवर्त स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहावं याकरिता विनंती करेल.
चला दोन्ही संघांना विनंती असेल का आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचं कौल केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ असते. वेळेला तुम्ही देखील महत्व द्या कारण की ही वेळ आता खूप महत्वाची आहे. 9व्या क्रमांकाचा फलंदाज ओमकार. जबरदस्त हा चेंडू. या चेंडूनं मात्र पुन्हा एकदा लेग बायची धाव खर्च केली. ती 1-1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. राजेश उतेकर हा गोलंदाजी मार्कवरती आलाय, ज्यानं पहिल्या चेंडूवरती लेग बाईच्या माध्यमातून एक धाव खर्च केली. आता स्ट्राइक एंड वरती 9व्या क्रमांकाचा फलंदाज ओमकार. ओमकार सावंत आल्या आल्या पॉइंटच्या दिशेनं फटक्याची निवड करतोय. ऑफसाईडच्या दिशेनं मिळालेल्या फटक्यावरती सिंगल मात्र येते. स्लॉगरचं षटक आहे. इथे तोडफोड मारधाड होणं गरजेचं आहे. धावा अगोदरच खूप कमी लागल्यात. मी तर म्हणेल या मैदानावरती सहज 60 धावांचा पाठलाव होतोय. 40 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली जाते. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगानं आला. चेंडूची उचलफेक देखील झाली. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. 41. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 41. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये खेळ करताना. या फटक्यावरती उत्तर किमान 4 धावांचं होतं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, त्यामुळे मिळते ती 1 धाव. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 4 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजानं 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं येणाऱ्या 2 चेंडूवरती तो फक्त 2 धावा देतोय का 2 मोठे फटके फलंदाज त्याला मारतोय, हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. चांगला फटका यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणं कठीण होतं आणि कठीण परिस्थितीमध्ये उत्तर आले पंचांचं. इट्स रनआउट. डीजे उरलेत शेवटचे 1 चेंडू आणि एका चेंडूवरती किमान आकडा काय असेल. या चेंडूवरती कदाचित असं वाटलं होतं 4 धावांचा आकडा येईल, पण 2 धावा तर सहज पूर्ण झाल्या आणि या 2 धावांनी स्कोर कार्डवरती 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा लागल्यात त्या 8 गडी बाद 45. नेक्स्ट इनिंग मध्ये आता 5 षटकामध्ये पूर्ण करायच्यात 46 धावा. मी फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती करेल लगेचच ताबडतोड आपले फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवा आणि टॉस साठी दोन्ही संघांना पुन्हा एकदा आमंत्रण असेल. आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. यानंतर पुन्हा एकदा मी सरांना आमंत्रित करतो आपण मायक्रोफोन वरती यावं. हॅलो, उपस्थित सर्व संघनायक व संघमालक यांना विनंती आहे की आजच्या दिवसातील 10 सामने हे होणार आहेत, तर आपण सर्वांनी कुठे जायचं नाही आहे. जयश्री महाकाल टीमच्या कर्णधाराला मी विनंती करेल की आपण नाणेफेकी करिता त्वरित यावं. जयश्री महाकाल टीमचा कॅप्टन अजय बातोसेला विनंती करेल.
त्या सोबतीनं त्यांच्या संघ मालकांना देखील विनंती करतोय की आपण देखील यावं. नाणेफेक होत आहे आणि नाणेफेकीकरिता आमंत्रित करेल सन्माननीय सुभाषजी सावंत साहेबांना की आपण या दोन्ही टीम्स दरम्यान नाणेफेकीचा कौल करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत आणि आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आमंत्रित करूयात सुभाषजी सावंत साहेबांना आणि पाहूया टॉस का बॉस, डू और डाय. दॅट इज अन इम्पॉर्टंट. हे महत्वाचं आहे. पहिलाच दिवस आहे शृंखलेचा आणि दोन्ही टीम्स मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही मॅचेस लूज केलेत आणि ही मॅच डू और डाय, जिंका अन्यथा माघार ही स्पर्धेमधून जवळपास पक्की आहे. हेड्स और टेल, सुभाषजी सावंत. कौल आहे हेड्स आणि टेल. टॉस जिंकला टीम जयश्री महाकाल स्पोर्ट. थांबायचं आहे परंतु वेळ कमी आहे. मॅच सुरू होणार आहे. आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे चालू मॅचचा हाल पाहणं देखील महत्वाचं आहे. टॉस जिंकला महाकाल स्पोर्ट्सने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. शुक्रिया सिद्दीक जी सकपा सर. चलेंगे फिर एक बार केपीएल के ये शानदार धमाकेदार टूर्नामेंट में मैदान के बीचों बीच कोयना प्रीमियर लीग 2023 के साल नंबर 2 में मुकाबले नंबर 8 की दूसरी पारी का आगाज यहाँ पे हो रहा है. गेंदबाज तैयार. पहली गेंद पर हवाई यात्रा पर भेज दिया है. ये उड़ाया और ऐसा तड़ाका मारा कि पहली गेंद पर फटाके को फोड़ा है. धमाका बड़ा किया जाएगा 6 के लिए. राहुल भातोसे और उनके साथ सागर भोसले, ये बल्लेबाजों की जोड़ी है सलामी बल्लेबाजों की. तो विजय भोसले गेंदबाजी के भागदौड़ संभाल रहे हैं. P1 का पहला पावर प्ले का ओवर 30 गेंदे और 46 का करना था पीछा. पहली में 6 आए, स्वीप कर दिया इस गेंद को. निगाह गेंद के ऊपर थी. पावर प्ले का फायदा मिला, मौका तो लगाया चौका. डीप स्क्वायर लेग के बाहर. 6 के बाद ये नंबर 4. कितनी खतरनाक होगी इसका अंदाजा सभी दर्शक जरूर लगा सकते हैं. मैदान पर आते ही अपने इरादों को साफ जाहिर किया है. बल्लेबाज का आतंक पूरी तरीके से मैदान पर दिखाई दे रहा है. राहुल भातों से राहुल ने गेंदबाज की बत्ती को गुल किया है. शुरुआती 2 गेंदों में सामने खेला, तीर की तरह सीधा ये स्ट्रेट ड्राइव दुश्मन की छाती को फाड़कर जाएगी गेंद बाउंड्री के बाहर. एक और बैक टू बैक नंबर 4 के लिए. ये देखिए बल्लेबाज का कमाल और गेंदबाज को हलाल किया जा रहा है. सरेआम कत्लेआम हो रहा है गेंदबाजी का. एक और बार कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड, इस शॉट को खेला है. और ये देखिए चौवो की हैट्रिक पूरी. ये हैट्रिक लगाई है या फिर ये मैजिक ट्रिक दिखाई है. नंबर 4 लगातार. देखिए दाने दाने पर तो खाने वाले का नाम लिखा होता है, लेकिन हर एक रन के ऊपर नाम लिखा है राहुल भातोसे का. इस खिलाड़ी ने अपनी दहशत को मानो इतनी खतरनाक तरीके से दिखाया है. ये डाकू अपना चाकू ऐसा चला रहा है कि सामने वालों को सीधा घुटने टेकने पर मजबूर. लॉफ्टेड ऑफ ड्राइव, मरीन ड्राइव से खूबसूरत, ताकत भी है, नजाकत भी है. वाह भाई वाह राहुल भातों से क्या कहने तेरे. 4 के लिए एक और ये दमदार चौवा.
ये खतरनाक 5 गेंदे 22 रन बनाए हैं। वन मैन आर्मी की तरह खेल रहा है ये खिलाड़ी मैदान पर। धाड़ धाड़ प्रहार तो जरूर किए थे। आखिरी गेंद के ऊपर लॉन्ग ऑन में गेंद आएगी। हालांकि राहत की सांस विजय भोसले को इतना मारा पता नहीं किस जन्म का बदला निकाला है। लेकिन ये बदले की आग अब विजय भोसले के मन में जरूर जगेगी। लेकिन P1 की पहली पावर प्ले की ओवर को टाटा बाय बाय कहा है। रन बने हैं, स्कोर कार्ड पर आंकड़ा आया है 23 का। तो 23 की दूरी अभी भी बाकी है। आधा रास्ता, आधे सफर को पूरा किया है, तो आधा रास्ता और आधा सफर अभी भी बाकी है। 24 गेंदे और 23 रनों की है जरूरत। जो दो टीमें मैदान पर खेल रही है, बिल्कुल स्पीड अप आपको करना है। एक तरफ खेल रही है मैदान पर टीम मराठा वॉरियर्स आहिर्स, और मराठा वॉरियर्स के जो पैकर है दत्तात्रेय सकपाल साहब और साथ ही साथ सुनील जी सबका साहब, इनके चेहरे पर अब खुशी होने वाली है क्योंकि उनकी टीम मैदान में शुरुआत अच्छी कर रही है इन रनों का पीछा करते हुए। दत्तात्रेय सबका साहब और सुनील जी सबका साहब, इनका मैं शुक्रगुजार हूँ क्योंकि उन्होंने मराठा वॉरियर्स आहिर्स की टीम को मैदान पर उतारा है। लेकिन उनके सामने टीम खेल रही है सह्याद्री टाइगर्स। रनआउट का यह मौका, जल्दबाजी की है लेकिन आंखों के नीचे से काजल छुड़ाया और फील्डर के हाथ से सिंगल भी छुड़ाया। टोटल जाएगा एक के साथ आगे 24 का आंकड़ा। सह्याद्री टाइगर को जिन्होंने स्पॉन्सर किया है मधुकर जी सबका साहब और राजेंद्र जी वाड़न साहब, इनका मैं शुक्रगुजार हूं क्योंकि उन्होंने भी उतरवाया टीम सह्याद्री वॉरियर्स को। लेकिन ये हवा में है, मौका बन सकता है। रनिंग कैच इज द मोस्ट डिफिकल्ट वन, लेकिन ये देखिए ये भी ना मिला और ना मिली वो भी। गेंद डीप कवर बाउंड्री के बाहर 4 के लिए। बल्लेबाज वन मैन आर्मी की तरह खेल रहा है ये खिलाड़ी। लेकिन सागर भोसले ने बताया कि आप है तो मैं भी करूंगा। बहती गंगा में इन्होंने अपने हाथों को धोया है। यॉर्कर लेंथ, हेलीकॉप्टर को घुमाया लेकिन एक और बार मिस फील्डिंग। ये क्या किया, गलती पे गलती, और गलती की माफी नहीं मिलती है मेरे दोस्त। गेंद डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 के लिए। थैंक यू डीसी ऑपरेटर। ये दबाव होता है, दूसरे ओवर में शायद जीत की उम्मीदों को छोड़ दिया है सह्याद्री वॉरियर्स ने, लेकिन उम्मीदों को ना छोड़िए, उम्मीदें ही आपको मंजिल तक पहुंचाती है। रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, रन आउट का मौका, अपने पैरों पर मारी है कुल्हाड़ी। ये आप पहले आपके चक्कर में ये गाड़ी स्टेशन से निकल चुकी है। ये बल्लेबाज अब रवानगी लेंगे बिना टिकट। 40 का करंट देने वाला ये झटका। ट्वेंटी फोर लाइव इवेंट्स की भी मैं ज़रूर तारीफ करना चाहूँगा। अच्छी क्लियरिटी, क्वालिटी, क्योंकि पूरी तरीके से इस टूर्नामेंट के सभी लम्हों को अपने कैमरे के साथ कैद करने का काम 24 लाइव इवेंट्स की टीम कर रही है। अच्छी क्लियरिटी एंड क्वालिटी है। चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर करना ना भूलिए। 20 गेंदों में 14 रन बनाने हैं। स्क्वायर कट किया है गेंद को, दो खिलाड़ियों के बीच दरार, गेंद फरार। बल्लेबाजी करती हुई टीम का क्या होगा बेड़ा पार। गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, ये आएगा नंबर 4। एक और बार उड़ाया है, गेंद को बनाया उड़न खटोला, लेकिन ये वापस आएगी। ये ताकत कम पड़ गई है, ये हवा का झोंका आपके साथ नहीं था और ये विकेट जाएगी, कैच को लपका जाएगा।
देखिए आखिरी गेंद पर बल्लेबाज को मिला धोखा और जीत हासिल कीजिए, क्योंकि इस टूर्नामेंट का इनाम है 70 खोखा। 70 खोखा आपको मिलेंगे, पहले नंबर का खिताब। अगर आप जीतेंगे तो जीत के लिए खेलिए। मैदान पर 18 गेंदें बची है, रन अभी भी यहां से बनाने बाकी है। 10 रन 18 गेंदों में जीत के लिए 10 की आवश्यकता। गेंदबाजी में सजल भातोसे के हाथ में गेंद थमाई है नौजवान खिलाड़ी, लेकिन ये मुकाबला अब आसान है। इक्का दुक्का भी जीत के मंजिल के ऊपर एकदम वो गार्डन में चलते चलते आराम से आपको पहुंचा सकता है। गेंदबाज चल पड़े हैं, हल्के हाथों से खेला, सम्मान दिया, रिस्पेक्ट दिया, इज्जत दी, क्योंकि गेंद भी इज्जतदार थी। और ये गेंद शॉर्ट कवर में फील्ड जरूर की जाएगी। इक्का यहां से जरूर आ चुका है सेजल भातों से। विकेट चटकाइए, आपको मेडन करिश्माई करने पड़ेंगे। सतीश जाधव यांचं इथं आगमन झालंय, तरी त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। सतीश जाधव, ये देखिए फुल टॉस लेंथ की गेंद थी, आड़ा बल्ले से हल्ला बोलने के प्रयास में कनेक्शन उतना अच्छा भले ही न हुआ हो, लेकिन 2 से न रोक पाएंगे। ये इक्का दुक्का चल रहा है और चल रही है वो टीम मराठा वॉरियर्स आयर्स की रेनो की गाड़ी। चल रहा है उनका खेल, ऐसा मिलाया मेल की सामने वालों का तेल निकाल दिया है मैदान पर। ये अच्छी बल्लेबाजी हो रही है टीम मराठा वॉरियर साहिर की मैदान के बीचों बीच। वन साइडेड मुकाबला मानो इस मुकाबले को बना दिया हो। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद पुल कर दिया है। ये शॉट के ऊपर नजरें नहीं थी, लेकिन गेंद जाएगी दर्शक दीर्घा में। आधा दर्जन रनों के लिए टायर को पंक्चर, शायद मुकाबले को टाटा बाय बाय भी कहा जा सकता है। सह्याद्री वॉरियर्स का खेल खत्म, काम तमाम भी किया जा सकता है। एक की जरूरत है। एक के बाद जीत। ये देखिए इस बार भी उड़ाया, लेकिन नहीं, रुकिए रुकिए, इतनी आसानी से तो जीत का स्वाद आपको नहीं मिलने वाला। ये डीप में कैच को लपका गया है, विकेट जाएगा। करना है, लेकिन ये हो भी रहा है। आज सबकी मर्जी चली है, हल्के हाथों से खेला, बैकवर्ड रीजन में वाइड बॉल। अंपायर ने कहा कि चलिए भाई वाइड है, काम को किया तमाम, जीत के ताज को पहना और वन साइडेड मानो ये मुकाबले में जीत को हासिल किया हो टीम मराठा वॉरियर्स आयर्स ने। तो मराठा वॉरियर्स आयर टीम को बहुत सारी शुभकामनाएं जीत के लिए। तो हार्दिक अभिनंदन गेंदबाजी करती हुई टीम सह्याद्री वॉरियर्स का। बेटर लक नेक्स्ट टाइम।